अप्पूज ॲडव्हान्स मॉम प्रेझेंट. बाळ 6 महिन्यांचे पूर्ण होईपर्यंत बाळाला फक्त आईचे दूध दिले जाते. पण बाळ 6 महिन्याचे पूर्ण झाल्यावर बाळाच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी बाळाला पूरक आहार देणे आवश्यक होते. बऱ्याच नवीन आईंना प्रश्न निर्माण होतो की 6 महिन्याच्या बाळाला काय खायला द्यावे, कसे खायला द्यावे, किती वेळा खायला द्यावे, किती प्रमाणात द्यावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. बाळाला सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी 7 प्रकारचा आहार देणे आवश्यक असते. कमीत कमी 4 प्रकारचा आहार तरी बाळाला देणे गरजेचे आहे. हा आहार आलटून पालटून द्यावा. नंबर 1 चा प्रकार आहे फळे. फळांमध्ये बाळाला ठोस आहार सुरू करण्यासाठी ॲपल प्युरी उत्तम पर्याय आहे. ॲपल प्युरी बाळाला दिल्याने बाळाची पचनशक्ती सुधारते. त्याचबरोबर बद्धकोष्ठतेच्या समस्या बाळाला उद्भवत नाहीत. बाळाची हाडे सुद्धा मजबूत राहते. नाशपाती बाळाला दिल्याने त्याचे अनेक फायदे बाळाला होतात. नाशपाती बाळाच्या शरीरातील रक्त परिसंचरण वाढवते, कर्करोगाच्या पेशींपासून संरक्षण करते. इतरही फळे बाळाला दिली जातात, उदाहरणार्थ केळी, पपया, चिकू इत्यादी. व्हेजिटेबल. व्हेजिटेबलमध्ये काशीफळ हे कृमीनाशक आहे, त्यामुळे जंताचा त्रास बाळाला होत नाही. त्याचबरोबर बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि बाळाची दृष्टी सुद्धा चांगली राहते. ब्रोकोली जर बाळाला खाऊ घातली तर बाळाची इम्युनिटी पॉवर वाढते, तसेच बाळाची हाडे मजबूत राहतात. इतर व्हेजिटेबल सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता, जसे की रताळे झाले, गाजर झाले, पालक झाले. डाळी. डाळीमध्ये मूग डाळ ही पचायला हलकी असते आणि बाळाकडून सहज पचवली जाते. बाळाचे हृदय चांगले राहते. इतरही डाळी तुम्ही देऊ शकता, जसे की तूर डाळ झाली, मसूर डाळ झाली. धान्य. धान्यामध्ये तांदूळ बाळाला सहज पचवता येतो. त्याचबरोबर तांदूळ बाळाला दिल्याने बाळाची शरीराची ऊर्जा कायम राहते आणि बाळ दिवसभर उत्साही राहतं. इतर तुम्ही गव्हाची, नाचण्याची पेज देऊ शकता. नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये चिकन सूप हे बाळाच्या स्नायूंना बळकटी देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. दुग्धजन्य पदार्थ. दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही जर बाळाला खाऊ घातली तर त्यामुळे बाळाला झोप चांगली लागते. दही हे बाळाच्या मूत्रमार्गातील संक्रमण दूर करते. सुकामेवा. बाळाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुकामेव्याची पावडर देणे गरजेचे आहे. आता हे कसे द्यावे? फळांची प्युरी करून, स्मॅश करून, त्याचबरोबर काशीफळ, गाजर, रताळे इत्यादी चांगली शिजवून त्याची प्युरी करून स्मॅश करून दिली जातात. धान्य आणि कडधान्याची पेज करून द्यावी, उदाहरणार्थ तांदळाची, मूग डाळ पेज इत्यादी. सुक्या मेव्याची पावडर तुम्ही फळांच्या प्युरीमध्ये मिक्स करू शकता.
तुपाचे काही थेंब तुम्ही काशी फळ प्युरी, गाजर प्युरीमध्ये मिक्स करून देऊ शकता. किती वेळा आणि किती प्रमाणात द्यावे? सुरुवातीला 1 वेळा मीडियम साईजच्या छोट्या चमच्याने 2 ते 3 चम्मच भरून खाऊ घालावे. नंतर प्रमाण हळूहळू वाढवत न्यावे. थँक यू फॉर वॉचिंग.